नमस्कार, मी कोमल. तर आज मी बनवणार आहे मटर पनीर. तर ते मटर पनीर कसं बनवायचं, चला तर मग सुरुवातीला मी साहित्य दाखवते मी काय काय घेतलेलं आहे. तर मी इथं 200 ग्राम पनीर घेतलेलं आहे. ते पनीर असे छोटे छोटे चौकोनी कट करून घेतलेले आहेत. ग्रीन पीस घेतलेले आहे, उभा चिरलेला कांदा आहे, टोमॅटो घेतलेला आहे एक, मी छोटा आल्याचा तुकडा घेतलेला आहे, लसूण घेतलेला आहे आणि हिरवी मिरची घेतलेली आहे एक, ती अशी उभी चिरून घेतलेली आहे. तर सुके मसाले काय काय लागणार आहेत ते दाखवते. हळद आहे, धनेपूड, लाल तिखट, थोडेसे जिरे लागणार आहेत, तर गरम मसाला आणि धनेपूड आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर सुरुवातीला आपल्याला ग्रेव्ही तयार करायची आहे. तर ग्रेव्ही तयार करण्यासाठी हे बघा, इथं मी एक पॅन घेतलेला आहे. गॅस सुरू करून घेते. पॅन गरम करून घ्यायचा सुरुवातीला व्यवस्थित. तर आता मी थोडंसं तेल टाकून घेते. तेल गरम करून घ्यायचं व्यवस्थित. तर कांदा घेताना मी उभाच चिरून घेतलेला आहे, कारण की आपल्याला याची पेस्टच बनवायची आहे त्यासाठी. तर तेल गरम झालेलं आहे. सुरुवातीला मी बारीक चिरलेला कांदा आहे तो टाकून घेते. कांदा हलकासा मऊ होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. खूप जास्त असं कलर वगैरे चेंज होईपर्यंत त्याला भाजायचा नाही. अशा पद्धतीनं ग्रेव्ही जर बनवून घेतली तर पनीर हे खाताना सुद्धा खूप छान लागतं आणि झटपट सुद्धा तयार होतं. म्हणजे अशा पद्धतीनं ग्रेव्ही तयार करून जर आपण ठेवली आणि जेव्हा पनीर बनवायचं आहे त्यावेळेस जर ती वापरली तर अगदी झटपट पनीर तयार होतं, खूप जास्त वेळ सुद्धा जात नाही. तर त्यासाठी मी अशा पद्धतीनं पनीर बनवते. तर कांदा सुरुवातीला व्यवस्थित भाजून घेणार आहे मी. अशा पद्धतीनं कांदा टोमॅटो वगैरे अगोदर भाजून घेतला की नंतर ज्यावेळेस आपण पनीर बनवतो त्यावेळेस खूप जास्त हा मसाला आपल्याला भाजावा लागत नाही. तर आता मी टाकणार आहे हिरवी मिरची, म्हणजे कांद्यासोबतच ती सुद्धा व्यवस्थित भाजेल. लसूण आणि आलं सुद्धा मी टाकते आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. थोडासा मऊ होईपर्यंत हा कांदा मी भाजून घेते तेलामध्ये. सोबतच लसूण, हिरवी मिरची आणि आलं सुद्धा टाकलेलं आहे आपण. तर थोडेसे जिरे सुद्धा मी टाकणार आहे. तर एक चमचाभर मी छोट्या चमच्याने एक चमचा जिरे घेतलेला आहे. ते जिरे सुद्धा मी कांद्यासोबत भाजून घेते. तर हे बघा, कांदा सुद्धा असा मऊ झालेला आहे. खूप जास्त मी भाजून घेतलेला नाही कांदा, कारण की आपण पनीर बनवताना सुद्धा त्याला भाजणार आहोत थोड्या टाईमसाठी. तर आता टाकणार आहे टोमॅटो. तर टोमॅटो टाकून घेते. परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. टोमॅटो सुद्धा हलकासा मऊ होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. म्हणजे टोमॅटोचा कच्चेपणा जाईपर्यंत हे टोमॅटो मी भाजून घेणार आहे. तर टोमॅटो सुद्धा व्यवस्थित भाजलेला आहे. आता मी गॅस बंद करून घेते आणि हे जे कांदा टोमॅटो वगैरे आपण भाजलेला आहे ते मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे. पण हे आपल्याला ग्रेव्ही बनवायची आहे. ज्यावेळेस हे कांदा वगैरे थंड होईल त्याच वेळेस
नाहीतर गरमच ते आपण मिक्सरमध्ये टाकून जर बारीक करायला गेलो तर एकदम असं ते वरती मिक्सरच्या भांड्यातून येण्याची शक्यता असते. त्यासाठी शक्यतो गार झाल्यानंतरच आपल्याला हे पेस्ट बनवून घ्यायची आहे. तर इथं मी दुसरी कढई घेतलेली आहे. तर याच्यामध्ये आपण पनीर बनवणार आहोत. ग्रेव्ही बनवण्यासाठी कांदा टोमॅटो मी त्याच पॅनमध्ये थंड करायला ठेवलेला आहे. थोडंसं थंड झाल्यानंतर मी त्याची ग्रेव्ही बनवणार आहे. तोपर्यंत आपल्याला पनीर हलकंसं फ्राय करून घ्यायचं आहे तेलामध्ये. खूप जास्त तेल नाही टाकायचं. थोडासा गोल्डन रंग येईपर्यंत आपल्याला ते पनीर तेलामध्ये फ्राय करायचं आहे. म्हणजे पनीरसुद्धा खाताना खूप छान लागतं. आणि जरी समजा तेल याच्यामध्ये राहिलं तरी आपण त्याच्यामध्ये पनीर बनवणार आहोत. त्यामुळं तेल सध्या तरी मी थोडंसंच टाकलेलं आहे. तर हे पनीर घेतलेलं आहे ते पनीर मी टाकून घेते. तर 1-2 मिनिटे मी हे पनीर तेलामध्ये फ्राय करून घेते. खूप जास्त कलर वगैरे चेंज करायचा नाही याचा. तर हे पनीर मी एका प्लेटमध्ये काढून घेते. तर हलकंसं मी हे पनीर तेलामध्ये फ्राय करून घेतलेले आहे, तुम्ही बघू शकताय. आणि आता मी गॅस बंद करून घेतलेला आहे. आता मी बनवून घेणार आहे ग्रेव्ही. तर ग्रेव्ही बनवण्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा टोमॅटो सगळं जे आपण भाजून घेतलं होतं ते काढून घेतलेलं आहे. तर आता मी याची बनवणार आहे ग्रेव्ही. तर मी ग्रेव्ही बनवून घेतलेली आहे. तर हे बघा, पाणी वगैरे काही टाकलेलं नाही. पाणी न टाकता ही ग्रेव्ही तयार केलेली आहे. तर आता आपण पनीर कसं बनवायचं ते बघून घेऊया. तर ज्या कढईमध्ये पनीर फ्राय केलं होतं त्याच कढईमध्ये आता मी पनीर बनवणार आहे. तर आता मी गॅस सुरू करून घेतलेला आहे. तर आपण पनीर फ्राय केलं होतं त्याचं तेल याच्यामध्ये थोडंसं शिल्लक आहे. तर मी आणखीन थोडंसं तेल टाकून घेणार आहे. मी बाहेरून 200 ग्राम पनीर विकत आणलं होतं. पण आजच्या पनीरमध्ये थोडंसं काहीतरी प्रॉब्लेम आहे असं वाटतंय मला. ज्यावेळेस मी फ्राय करत होते त्यावेळेस अशा पद्धतीने त्याचे तुकडे पडायला लागलेले आहेत. तर इथे मी काही खडे मसाले घेतलेले आहेत. लवंग, तमालपत्र, दालचिनी आणि एक छोटासा वेलदोड्याचा तुकडा घेतलेला आहे. तो मी टाकून घेतलेला आहे तेलामध्ये. आता मी याच्यामध्ये टाकणार आहे आपण तयार केलेली ग्रेव्ही. तर ग्रेव्ही मी कढईमध्ये टाकून घेतलेली आहे. आता ही ग्रेव्ही आपल्याला व्यवस्थित तेलामध्ये भाजून घ्यायची आहे. म्हणजे आपण सुरुवातीला कांदा वगैरे भाजला होता त्यामुळे खूप जास्त टाइम लागत नाही ही ग्रेव्ही आपल्याला भाजण्यासाठी वगैरे. तर ते पनीर ज्यावेळेस आपण तेलामध्ये फ्राय केलं होतं ते थोडंसं असं कढईला चिकटल्यासारखं होत होतं. त्यामुळे तेलामध्ये थोडंसं तुम्हाला काळंसुद्धा दिसेल. तर ते काही नाही, पनीरचं आहे ते. हलकंसं ज्यावेळेस आपण पनीर फ्राय केला त्यावेळेस ते कढईमध्ये चिकटलं गेलं होतं. तर हा मसाला आपल्याला बाजूने तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे. तर 1-2-3 मिनिटात हा मसाला भाजून तयार होईल आपला. तर हे बघा, हा मसाला आपला म्हणजे आपण जी ग्रेव्ही टाकलेली आहे ती छान अशी भाजलेली आहे. तर तुम्ही बघू शकताय बाजूने असं तेल सुटलेलं आहे, म्हणजे ही ग्रेव्ही आपली व्यवस्थित भाजलेली आहे. तर आता याच्यामध्ये मी टाकणार आहे सुके मसाले. सुरुवातीला मी हळद टाकते थोडीशी, जिरेपूड, गरम मसाला, थोडंसं धनेपूड आणि आपलं जे लाल मिरची पूड आहे ती सुद्धा मी थोडीशी टाकणार आहे. याने पनीरला कलर छान येतो. तर आता मी टाकणार आहे आपलं घरगुती लाल तिखट. तर हे मी 1.5 चमचे टाकते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता तिखट. आता व्यवस्थित हे मसाले आपल्याला या ग्रेव्ही सोबत भाजून घ्यायचे आहेत.
तर मी सुहानाचा थोडासा मटर पनीर मसाला टाकणार आहे, याने पनीरला छान टेस्ट येते. परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि आता मी याच्यामध्ये टाकणार आहे थोडंसं पाणी. तर या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे. आणि सुरुवातीला आपल्याला हा मसाला शिजवून घ्यायचा आहे व्यवस्थित, म्हणजे छान असं तेल सुटतं या मसाल्याला आणि पनीरसुद्धा छान दिसतं. तर सुरुवातीला अगदी थोडंसं पाणी मी टाकलेलं आहे. तर हा मसाला आपल्याला थोड्याशा पाण्यामध्ये शिजवून घ्यायचा आहे व्यवस्थित. मीठ मी लास्टला टाकणार आहे, म्हणजे आपल्याला मिठाचा अंदाज येतो किती टाकायचं आहे ते. तर हे बघा, हा मसाला छान असा मी पाण्यामध्ये शिजवून घेतलेला आहे थोडंसं पाणी टाकून. तर बाजूने बघू शकताय तुम्ही, छान असं तेल सुटलेलं आहे या मसाल्याला. तर आता मी टाकणार आहे ग्रीन पीस. परत व्यवस्थित हे सगळं मिक्स करून घेते मी. हां, तर हे बघा, मी ग्रीन पीस टाकल्यानंतर सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे सगळं मसाल्यामध्ये. आणि आता टाकणार आहे मी पाणी. तर पाणी खूप जास्त नाही टाकणार मी. ग्रीन पीस शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही, त्यामुळे मी पाणीसुद्धा जास्त टाकणार नाही. तर मी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि सुरुवातीला मी ग्रीन पीसच शिजवून घेणार आहे. पनीर लगेच टाकायचं नाही, नाहीतर पनीर खूप जास्त वेळ जर शिजलं तर ते असं खूप जास्त रबरसारखं असं लागतं. त्यामुळं पनीर खूप जास्त शिजवायचं नाही कधी पण. तर आता मी टाकणार आहे चवीनुसार मीठ. परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते आणि याच्यावरती झाकण ठेवून मी एक 4-5 मिनिटे सुरुवातीला हे ग्रीन पीस शिजवून घेणार आहे. तर झाकण ठेवते आणि 4-5 मिनिटे मी हे ग्रीन पीस शिजवून घेते. तर 3-4 मिनिटे मी ग्रीन पीस शिजवून घेतलेले आहेत. व्यवस्थित मिक्स करून घेते. गॅस बारीक करते. तर हे बघा, ग्रीन पीस छान असं मी 4-5 मिनिटे शिजवून घेतलेले आहे. तर तुम्ही रंग बघू शकताय किती छान दिसतोय तो. तर आता मी टाकणार आहे पनीर. आणि पनीर टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तर मी पनीर टाकून मिक्स करून घेतलेले आहे. हे बघा, पनीरचा रंग किती छान दिसतोय. अगदी 2 ते 3 मिनिटे फक्त मी हे पनीर ग्रीन पीस सोबत शिजवून घेणार आहे आणि लगेच गॅस बंद करून घेणार आहे. खूप जास्त पनीर शिजवायचं नाही. तर हे बघा, तयार आहे मटर पनीर. तर तुम्ही रंग बघू शकताय मटर पनीरचा किती छान दिसतोय ते. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने हे मटर पनीर एकदा नक्की बनवून बघा. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकन सुद्धा प्रेस करा, म्हणजे मी ज्या नवनवीन रेसिपीचे व्हिडिओज वगैरे अपलोड करते ते तुम्हाला पाहता येतील.